त्याने आईकडे पाहिलं. फाटकी साडी, जुनी चप्पल, गरीब. त्याला स्वतःची प्रतिष्ठा जाईल असं वाटलं. माझी इज्जत जाईल वाटलं. कुणाला? सूरजला. त्या सेक्युरिटीने विचारलं, सर ही बाई तुमच्या ओळखीची आहे का? आणि त्या क्षणी त्या सूरजनं काय म्हटलं माहीत आहे? सूरज मला नाही, ही बाई माझ्या ओळखीचे नाही आहे. ही बाई कोण आहे मला माहिती नाही आहे. विचार करा. जन्मदाती आई. मुलगा मोठा अधिकारी झाला, पण स्वतःच्या आईला ओळखायला नकारलं. जन्मदाती आईला ओळखायला नकारलं. एका आईने स्वतः उपाशी राहून मुलाला शिकवलं. लोकांच्या घरची धुणे भांडी घासली, शेतात मजुरी केली. फक्त एकच स्वप्न होतं की माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा. आणि तो झाला सुद्धा बरं का. पण ज्या दिवशी ती आई फाटकी साडी घालून मुलाला भेटायला शहरात गेली, त्या दिवशी त्या मुलाने सेक्युरिटीसमोर, त्या ठिकाणच्या लोकांसमोर एक वाक्य बोललं. आणि ते वाक्य कोणतं होतं माहीत आहे? ही बाई माझी आई नाही आहे. या बाईला मी ओळखत नाही आहे. का ओळखत नव्हता माहीत आहे? एकदम सिंपल साडीमध्ये आली होती, साध्या साडीमध्ये. त्या मुलाला लाज वाटली आईची, आणि आईला ओळखायला नकार दिला. आणि पुढे काय झालं माहीत आहे? त्या एका वाक्यानंतर त्या आईसोबत काय झालं हे ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. सुंदर मराठी कहाणी आहे बरं का. शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लातूरमधील एका छोट्याशा गावात सीमा नावाची एक गरीब महिला राहत होती. तिचा नवरा रामू शेतात काम करताना आजारी पडला आणि काही वर्षातच मरण पावला. हे जग सोडून गेला. घरात फक्त सीमा आणि तिचा एक 10 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव होतं सूरज. दोघे राहू लागले. सीमा गरीब होती, पण तिचं स्वप्न खूप मोठं होतं. ती रोज सूरजला म्हणायची, बाळा तू खूप मोठा अधिकारी हो. मला माझ्या डोळ्यांनी तुला मोठा साहेब झालेला बघायचे. आणि अशी इच्छा ना कित्येक आईवडिलांची असते की आपला मुलगा मोठा साहेब व्हावा. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. लोकांनी तुझ्या आईला ना गरीब म्हणून नाही, तर तुझ्या नावाने ओळखलं पाहिजे की हे बघा की एक मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची आई आहे. आईची इच्छा होती हो. सूरज आईवर खूप प्रेम करायचा. तो म्हणायचा, आई मी मोठा झालो की तुला कधीच रडू देणार नाही. तुझ्या डोळ्यामधून एक थेंबही पडू देणार नाही. सीमा सकाळी 5 वाजता उठायची. लोकांच्या घरची धुणे भांडे करायची, शेतातली मजुरी करायची, सगळं काम करायची. कधी कधी तिच्या पायातून रक्त यायचं. का माहीत आहे? चप्पल मिळत नव्हती लेवायला. पण ती थांबली नाही बरं का. कारण तिच्या डोळ्यासमोर फक्त सूरजचं भविष्य होतं. माझा सूरज, माझा मुलगा, माझा जीवनाचा तुकडा मोठा अधिकारी झाला पाहिजे. प्रत्येक आईची इच्छा असते की माझा मुलगा चांगला राहावा. प्रत्येक आईवडिलांना वाटतं. पुढे काय झालं माहीत आहे? एक दिवस गावातल्या सावकाराने तिचा अपमान केला. सीमा, तुझ्यासारख्या गरीब बाईचा मुलगा अधिकारी होणार हे योग्य नाही आहे. असं होणारच नाही आहे. अरे आम्ही लाखो खर्च करतोय तरी आमचा मुलगा अधिकारी होत नाही, आणि तुझा मुलगा अधिकारी होणार आहे का? टिंगल करू लागले लोक. आणि आजकाल सध्याच्या काळामध्ये ना असं होतंच. एखादा गरीब घरचा मुलगा चांगला शिक्षण घेऊन पुढे चालला की लोक जळायला लागतात. बघवत नाही लोकांना. एकदा पण असंच होत होतं.
परंतु पुढे काय झालं माहीत आहे, तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती थांबली नाही. गरीब आईचं स्वप्न गरीब नसतं, त्या सावकाराला म्हटलंय ना. काही वर्षांनी सूरज 12वीमध्ये पहिला आला. संपूर्ण गाव थक्क झालं. काही लोकांना आनंद झाला, पण काही लोकांना वाईट वाटू लागलं, बघवलं नाही. पुढे काय झालं माहीत आहे, आता पुढचं शिक्षण होतं शहरामधलं, आणि शहरामध्ये शिकायचं म्हटलं तर सीमाकडे तेवढे पैसे नव्हते. त्या रात्री ती घरामध्ये बसून रडू लागले, कारण पैसा नव्हता. मुलाला तर शिकवायचं होतं, आता कुठून पैसे आणायचे प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा तिने एक निर्णय घेतला. तिने नवऱ्याच्या आठवणीची शेवटची एक सोन्याची अंगठी विकली. तेवढ्याने पैसे ॲडजस्ट झाले नाहीत. मग तिनं परत निर्णय घेतला. तिने स्वतःच्या गळ्यामधलं मंगळसूत्र विकलं आणि सूरजला शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. लक्ष देऊन आहे का बरं का, सुंदर मराठी काय नाही. आता सूरज बसमध्ये बसला, रडत म्हणाला, आई मी एक दिवस मोठा माणूस बनून येणार. सीमा थोडंसं हसली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण दाखवलं नाही मुलाला. शहरामध्ये गेल्यानंतर सूरजचं आयुष्य बदलायला लागलं. नवीन मित्र, मोठे लोक, इंग्लिश बोलणारे विद्यार्थी. हळूहळू त्याला स्वतःच्या गरिबीपणाची लाज वाटू लागली. आता कहाणी चांगली आहे बरं का, इथून कहाणी सुरुवात होते. लक्ष देऊन ऐका आता पुढे काय होतं. एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं सूरजच्या, तुझी आई काय करते रे? सूरज काहीच बोलला नाही, शांत राहिला. कारण त्याला आता गरिबीची लाज वाटू लागली होती. काय सांगणार आईबद्दल? माझी आई लोकांच्या घरी धुणे भांडी करते असं सांगणार का? नाही सांगला. ती म्हणू लागला की माझी आई गावामध्ये राहते. तो सत्य सांगायला लाजत होता. इकडे सीमा दररोज गावात पोस्टमॅनची वाट पाहायची. माझ्या सूरजचं पत्र आलं का? कारण सूरज फोन तर करत नव्हता आणि पत्रही पाठवत नव्हता. पण शहरात गेल्यावर सूरजचे फोन कमी झाले होते. नंतर फोनच पूर्ण बंद झाले. तरीही ती रोज देवासमोर दिवा लावून म्हणायची, देवा माझ्या मुलाला सुखामध्ये ठेव रे, काही कमी पडू दे नको. तो ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी तू त्याचं रक्षण कर, त्याला सहायता कर, मदत कर रे देवा. रोज देवासमोर दिवा लावायचे आणि देवाला एकटीच बोलत बसायचे. आणि पुढे असं घडलं की काही वर्षांनी सूरज मोठा अधिकारी झाला. आता मोठं ऑफिस, गाडी, मोठे लोक, टी व्हीवर त्याची इंटरव्ह्यू आली. संपूर्ण गाव आनंदी झालं. आश्चर्य झालं, असं कसं झालं? लोकांची धुणे भांडी करणारी बाई, त्याचा मुलगा आज एवढा मोठा झालाय. सगळे परेशान झाले. बातमी आता ह्या सीमाला समजली, माझा मुलगा ऑफिसर झालाय, आता मोठा अधिकारी झालाय. सीमाने टी व्हीवरून पाहिलं मुलाला आणि आनंदाने रडू लागली. ती गावात सगळ्यांना म्हणत होती, माझा मुलगा सूरज आता टी व्हीवर दिसतो, टी व्हीवर मोठा अधिकारी झालाय. आनंदानं ती वेडी झाली. सगळ्याला सांगू लागली, गावामध्ये सांगू लागली, माझा मुलगा टी व्हीवर दिसतोय. आनंद मावना त्या आईला. परंतु हा आनंद काही क्षणासाठी होता. कारण पुढे काही असं घडणार होतं की या सीमानेही विचार केला नव्हता. पुढे काय झालं माहित आहे? तिने विचार केला की आता मी माझ्या मुलाला भेटणार आहे, सूरजला जाऊन मी भेटणार आहे. आता ह्या आईनं निर्णय घेतला. कारण सूरज तर घराकडे येत नव्हता, आता मोठा अधिकारी झाला होता, आईला विसरत चालला होता. आईने विचार केला,
आता एवढं माझं लेकरू मोठं झाले तर आपणच जाऊन भेटावं याने विचार केला. ती काय केली माहीत आहे? जुनी साडी घालून शहरात आली. थोडंसं फाटकी साडी होती, हातामध्ये पिशवी होती आणि घेऊन ते शहरामध्ये गेले. आणि हातामध्ये एक डबा होता बरं का, त्यात सूरजला आवडणारे लाडू होते. ते मोठ्या ऑफिस बाहेर उभे राहिले. सिक्युरिटी गार्ड म्हणाला, कुठे चालला अजय, कुठे जायचे तुम्हाला? ते हसून म्हणाले, माझा मुलगा इथे मोठा अधिकारी आहे, साहेब आहे. तेवढ्यात सूरज बाहेर आला. त्याच्यासोबत मोठे अधिकारी होते, मीडिया होती. सीमाला खूप आनंद झाला. ती आनंदाने म्हणाली, अरे बाळा सूरज, किती मोठा झालास रे माझ्या राजा, किती मोठा झालास रे, किती दिवस झालं तुला बोलून, किती दिवस झालं तुला बघून, एवढा मोठा अधिकारी झालास. माझं स्वप्न तू पूर्ण केलंस रे बाळा, माझं स्वप्न तू पूर्ण केलंस. त्या सगळ्याच्या समोर आई रडत होती. परंतु पुढे असं झालं की सगळेजण थक्क झाले वर्गात. पण सूरज त्या ठिकाणी थांबला. त्याने आईकडे पाहिलं. फाटकी साडी, जुनी चप्पल, गरीब. त्याला स्वतःची प्रतिष्ठा जाईल असं वाटलं, माझी इज्जत जाईल वाटलं. कुणाला? सूरजला. सिक्युरिटीला विचारलं. त्या सिक्युरिटीने विचारलं, सर ही बाई तुमच्या ओळखीची आहे का? आणि त्या क्षणी त्या सूरजनं काय म्हटलं माहीत आहे? सूरज मला, नाही, ही बाई माझ्या ओळखीची नाही आहे. ही बाई कोण आहे मला माहिती नाही आहे. विचार करा, जन्मदाती आई, ज्याने तिला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, एवढं लहानाचं मोठं केलं, त्याच आईला स्वतःचा मुलगा ओळखायला नकार देत होता. कोण आहे माहिती नाही म्हणला. ही बाई कोण आहे मला माहिती नाही म्हटलं. किती वेदना, किती दुःख झालं असेल. ते वाक्य ऐकताच त्या सीमाच्या हातातून लाडूचा डब्बा खाली पडला. त्याने डोळे भरून आले. ती काही बोलली नाही, फक्त एवढंच म्हणाली, बाळा मला माफ कर, आता मला समजलं, आता मला माफ कर, मी चुकून दुसरीकडे आले वाटतं, मला माफ कर रे, मला माफ कर बाळा. असं म्हणून ती हळूहळू तिथून निघून गेली. काय वाटलं असेल? एवढंच होतं की त्या आईने साधी साडी, सिंपल, थोडे मळके, फाटकी चप्पल, पिशवी हातामध्ये, साधा भोळा पोशाख गावाकडचा. त्यामुळे स्वतःच्या मुलाने ते ओळखायला नकार दिला. काय काय आठवलं असेल त्या आईला, लहानपणापासून वाढवलेलं किती आठवलं असेल. विचार करा मित्रांनो. तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढे काय झालं माहीत आहे? त्या दिवशी पहिल्यांदा एक आईचं हृदय पूर्णपणे तुटलं. त्या रात्री सूरज घरी गेला, पण त्याला झोपच लागत नव्हती. त्याच्या कानात सतत आईचा आवाज घुमत होता, बाळा मला माफ कर म्हटल्याला. आणि काय झालं माहीत आहे? अचानक रात्री गावाकडून फोन आला, सूरज तुझी आई रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे. सहन झालं नाही हो. त्या मुलानं आईचं अपमान केलेलं त्या आईला सहन झाले नाही. त्या आईने विचार केलं, अरे ज्या लेकराला मी लहानाचं मोठं केलं, तेच लेकरू आज मला नकार देते. सहन झालं नाही हो तिला. रस्त्यावर बेशुद्ध पडले. त्याने विचार केला, अरे आता जगून तर काय फायदा, माझा पोटचाच मुलगा मला ओळखायला नकार देते, तर आता जगून काय फायदा. आणि रस्त्यावर बेशुद्ध पडले हो, बेशुद्ध पडले. लोकांनी फोन केला, सूरज तुझी आई रस्त्यावर बेशुद्ध पडले.
आता मात्र सूरजच्या पायाखालची जमीन सरकली. सूरज लगेच गावात पोहोचला. त्याची आई छोट्याशा दवाखान्यामध्ये होती, सरकारी. तिची अवस्था खूप गंभीर होती. सूरज रडत म्हणाला, आई मला माफ कर. काय माफ करणार आता? सगळं संपलं होतं. सीमाने थरथरत्या हाताने त्याचा चेहरा हातामध्ये पकडला आणि म्हणू लागली, बाळा आता वेळ निघून गेले रे, वेळ निघून गेले. आता आपल्या लेकराला शेवटचं बघितलं, त्याच्यावर डोक्यावरून हात फिरवला आणि शेवटचं वाक्य बोलली, माझ्या बाळा सूरज, तू कितीही जर मोठा झालास तर तू माझ्यासाठी लहानच आहेस रे, अजून माझ्यासाठी लहानच आहे. हे बोलून तिचा हात खाली पडला आणि ती हे जग सोडून निघून गेली. सहन नाही झालं हो, मुलानं अपमान केला होता. डोक्यामध्ये तेच विचार घुमू लागले. टेन्शन आलं आणि बेशुद्ध पडली आणि हे जग सोडून गेले. सुमन आता कायमची निघून गेली होती. सीमा आता कायमची निघून गेली होती. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील गरीब असू शकतात, अडाणी असू शकतात, पण त्यांच्यामुळे आपण मोठे होतो, ही गोष्ट आपण विसरायला नको आहे. जी आई स्वतः उपाशी राहून मुलाला घास भरवते, तिचा अपमान कधीच करू नये. मला तर एवढं समजतं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आई गेल्यावर तिची किंमत समजते, जिवंत असताना समजत नाही. पण जेव्हा ती जाते ना, सोडून जाते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, आईवर प्रेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये आई असे जरूर लिहा. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.